नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आजचा आपला विषय आहे सायराज कॉर्नर मधल्या सायराचे माता पिता। पण जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, जेव्हापासून सुपर हिरोचं आगमन झालं आहे ना वायफळांकडे, तेव्हापासून डेली व्लॉग्स येणं बंदच झालेलं आहे। एका अर्थे ना हे चांगलंच झालं आहे की ते रटाय व्लॉग्स तरी बघायला लागत नाही आहेत, नाहीतर आपलं तेच झालेलं दाखवत बसायचे आणि लोकांना पण बोर करायचे। लास्ट वीकच मी यांच्यावरती पॉडकास्ट केलं होतं आणि जवळजवळ आठवडाभर तरी यांचे व्लॉग्स येतच नव्हते। अंधमंद भक्त हैराण झाले होते की वायफळ कुटुंबीय गेले तरी कुठे। काय आहे ना मंडळी, एकदा का लाख सबस्क्रायबर्स क्रॉस झाले ना या लोकांचे की यांच्या डोक्यात हवा जाते। यांना वाटेल तेव्हा हे लोक व्हिडिओज टाकतात, मन नसेल ना तर हे लोक व्हिडिओज नाही टाकत। कोण आपल्या व्हिडिओची वाट बघते, आपल्याला कॉमेंट्स करते, याचं पण या लोकांना काहीच पडलेलं नसतं। एक कम्युनिटी पोस्ट टाकून अपडेट करायला 2 मिनिटं पण लागत नाहीत हार्डली। कसं आहे ना, यांची स्ट्रॅटेजी आहे ही, व्हिडिओज नाही टाकायचे, कम्युनिटी पोस्ट नाही टाकायची। मग काय, लोक जे आहेत ते जुने व्हिडिओज जाऊन बघणारच। मग ज्या व्लॉग्सला कमी व्ह्यूज आलेले असतात त्यांना व्ह्यूज येणार। म्हणजे कसं, 2-3 दिवस जरी व्हिडिओज नाही टाकलं तरी पण पैसा येणं काही थांबणार नाही आहे, पैसा तर येतच राहणार आहे। काही अंधमंद भक्त तर एवढे मूर्ख आहेत ना की जे बघितलेले व्हिडिओ असतील ना त्यांनाही रिपीट बघत बसतात। एवढा कसा काय यांच्याकडे वेळ असतो ना, मला तेच समजत नाही। आता व्हिडिओ टाकला नव्हता खूप दिवस तर एक अपडेट व्हिडिओ दोघं ठग जोडपं घेऊन आले होते एक्सप्लेनेशन देण्यासाठी। मंडळी, जी ओली बाळंती नसते तिने जास्तीत जास्त आराम करायचा असतो असं मी ऐकलं होतं। तिने कानात कापूस घालायचा असतो, मफलर, कानटोपी वगैरे घालायची असते, कारण की तिला सर्दी होता कामा नये। तिला जर सर्दी झाली तर तिच्याकडून ते बाळाकडे जाणार आणि बाळाला पण सर्दी होणार, म्हणून ही काळजी आवर्जून ओली बाळंतीण आणि तिचे घरचे घेत असतात। पण इथे तर डे 1 पासून मेटा काकू अशा वावरतायत जसं की काही झालंच नाही आहे। आधी सारख्याच एकदम गाव भटकत सुटले आहेत, व्हिडिओमध्ये हजेरी लावत असतात। म्हणजे स्वतःच्या तब्येतीपेक्षा यांना व्हिडिओमध्ये येणं इम्पॉर्टंट आहे। ह्या अवस्थेमध्ये त्यांनी पुरेपूर आराम केला पाहिजे, कारण सुरुवातीच्या दिवसात जर नीट आराम नाही केला, काळजी नाही घेतली तर पुढे जाऊन खूप त्रास होतो। यांचे अंधमंद भक्त पण कॉमेंट करून यांना तेच सांगतात की तू आराम करत जा, व्हिडिओमध्ये नको येत जाऊ। तरी पण ह्या लोकांना ऐकायचंच नाही आहे। हे लोकांना स्वतःला खूप दीडशाने समजतात। यांचा असा समज आहे यांना सगळ्यातलं सगळंच येतं। पण इथे ह्या मेटा काकूंचं कसं आहे की नवऱ्याने सांगितलं चल कॅमेरा समोर बसूया की आल्या लगेच योगदान द्यायला। हिची काही गरज होती का त्या अपडेट वाल्या व्हिडिओ मध्ये यायची? तर नाही। कौरव काकांनी एकट्याने जरी बोलले असते की असं झालं होतं तरी देखील चाललं असतं। पण हे जेवढे पण व्लॉगर्सचे नवरे आहेत ना, सगळेच बायकोच्या ताटाखालचे मांजर आहेत, मांजर। सॉरी बोके आहेत, बोके। आता व्हिडिओ न येण्याचं कारण काय होतं माहिती आहे का मंडळी तुम्हाला? तर सायराला झालेलं आय इन्फेक्शन आणि त्यामुळे तिला ताप येत होता। आता हे अचानक कसं काय झालं हे तुम्हाला माहितीच असेल। काय आहे ना, सुपर हिरोच्या मागे हे लोक एवढे पळत होते की सायराकडे यांचं दुर्लक्ष होत होतं, तिच्याकडे बघायला यांना वेळच मिळत नव्हता। सायराचं खाणं पिणं वगैरे मावशी आजी हे लोक बघत होते। आता तुम्हालाही माहितीच असेल ना मंडळी की कोण किती सक्क असलं तरी शेवटी आई बाबा ते आई बाबाच असतात। कोणाचंच मन दुखवू इच्छित नाही आहे, पण जे मला वाटलं ते मी बोलते। जी आजोबा, आत्या, मावशी, काका हे लोक देखील काळजी घेतातच, पण शेवटी आई बाबा ते आई बाबाच असतात ना। मुलांचा जो काही हट्ट असेल तो आई वडिलांशिवाय दुसरं कोणी पुरवू शकतं का? तर नाही। पण ह्या दोघं जोडप्यांनी दुसऱ्यांच्या भरोसे ठेवलं होतं मुलीला आणि सुपर हिरोचा जप करत बसले होते। आणि हो मंडळी, सायराला बरं नव्हतं हे कारण नव्हतं व्हिडिओ न येण्याचं, तर कारण काय होतं माहिती आहे का? काय आहे ना, ती आजारी होती, त्याच्यामुळे हे लोक बाळाजवळ जाऊ शकत नव्हते। यांची एंट्री बंद होती बाळाजवळ जाण्याची, त्याच्यामुळे यांचा जीव चुरचुरत होता। यांना बाळ दाखवता येत नव्हतं, बाळाचं शूटिंग करायला या लोकांना मिळत नव्हतं, त्याच्यामुळे या लोकांनी व्हिडिओज टाकले नव्हते। हा, पण कोण घरी येऊन गेलं त्याचं काकांनी व्हिडिओ शूट करून ठेवलं होतं। मेटा काकू तर काय बाबा, पोपटासारख्या चुरू बोलत होत्या
की मी पूर्ण दिवस झोपूनच असते, पण झोपलेलं काय दाखवणार ना. पण मला एक गोष्ट सांगा मंडळी, ह्या काकूंना कोणाला बघायची इच्छा आहे का? चॅनल कोणाचं आहे तर सायराचं. लोकांना कोणाला बघायचं असते तर सायराला. मग ह्या कशाला एवढ्या फुटेज खातायत तेच समजलं नाही मला. ह्यांनी झोपावं किंवा तिथे नाचावं, जो उच्छाद मांडायचा आहे तो मांडावा, पण त्या चिमुकलीच्या चॅनलवरती कशाला ना. त्या चिमुकलीला बरं नाही आहे तर व्हिडिओज नका टाकू. तिला जेव्हा बरं वाटेल तेव्हा तिचे व्हिडिओज बनवा आणि ते अपलोड करा. ह्यांना कोणी सांगितलंय स्वतःचं रडगारण दाखवायला? उगाच आपल्या त्या मुलीच्या चॅनलची माती करून टाकली आहे या जोडप्यांनी. आणि मंडळी, आता जर या काकू एवढे आराम करतात असं यांचं म्हणणं आहे, तर मग जे डोळ्याखाली डार्क सर्कल झाले आहेत ते कशामुळे झाले आहेत? एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली असेलच मंडळी, तुम्हालाही ते जाणवेलच. ती म्हणजे जेवढेही एक क्रिंज व्लॉगर्स आहेत ना, जे व्लॉग शूट करतात, सगळ्यांचे डोळे बघा कसे आत गेले आहेत अति स्क्रीन टाइम मुळे. ह्या लोकांनी थोबाडावरती कितीही पीओपी थोपली ना तरी ते दिसून येतंय. ह्या लोकांना सुखाची झोपच लागत नसेल, कारण की लोकांना एवढं फसवतात ना हे लोक. त्यामुळे सतत मनात हीच भीती असते यांच्या की आता पकडले जाऊ, आता पकडले जाऊ. ह्यांचं बाळ कसं आंघोळ करून घेतो हेही यांना दाखवायचं आहे. म्हणजे काय आहे ना हे, कसे आई बाबा आहे ते, बाळाची काही इज्जत आहे की नाही. भलेही ते आता लहान आहे बाळ, पण पुढे जाऊन तो जेव्हा बघेल त्याचे व्हिडिओज तेव्हा त्यालाही कसं तरी वाटेल ना. नागडं उघडं कसंही दाखवत सुटलेत त्याला. तुम्हीच सांगा मंडळी, खरंच या सगळ्याची गरज आहे का? या व्लॉगर्सचं कसं आहे माहिती आहे का? आधी हेच लोक सगळं दाखवत बसतात आणि मग कोण काय यांच्याबद्दल बोललं ना की लगेच या लोकांना मिरच्या झोमतात. एकतर हेच लोक यांच्या बाळाला दाखवतात त्याच्या जन्मापासून, आणि मग तो आजारी पडला की लगेच यांचं सुरू होतं की नजर लागली वगैरे. अरे त्यापेक्षा आधीपासूनच तुम्ही दाखवू नका ना, मग कशी काय नजर लागेल? आणि तुम्ही तर असं बोलता ना की तुमचे सबस्क्रायबर्स तुमचे फॅमिली मेंबर्स आहेत. मग मला एक गोष्ट सांगा मंडळी, यांचे सबस्क्रायबर्स यांचे फॅमिली मेंबर्स आहेत, मग त्यांची नजर कशी काय बरं बाळाला लागू शकते? म्हणजे फॅमिली मेंबर हे फक्त नावालाच हे लोक बोलतात ना. ह्या कौरव काकांना स्वतःच्या बाळाच्या तोंडावरती स्माइली लावायची असते आणि इतरांच्या बाळाला खुलेआम दाखवत असतात. कोणाचं ते बाळ होतं काय माहिती. इतरांच्या मुलांवरती पण या लोकांना आता पैसे कमवायचे आहेत. स्वतःच्या मुलीच्या जीवावरती पैसे कमवतायत, आईच्या जीवावरती पैसे कमवतायत. ते यांना कमी पडतंय, त्याच्यामुळे आता दुसऱ्यांच्या मुलांना दाखवून देखील पैसे कमवतायत. आता ते बाळ होतं कोणाचं, ते सायराच्या बावलीला तोंडात टाकत होतं आणि कौरव काका त्याला विचारतात, कशी आहे रे टेस्ट बावलीची? अहो काका, अक्कल आहे का हो? अक्कल तुम्हाला देवाने दिली आहे का अक्कल तुम्हाला? नाही म्हणजे एवढे कसे काय हो मूर्ख आहात तुम्ही? प्लास्टिक किती हानिकारक आहे हे तुम्हाला माहिती नाही आहे का हो? त्या मुलाने ती बावली तोंडात टाकली होती, ती त्याच्या हातातून काढून टाकायची सोडून तुम्ही त्याला काय विचारताय की टेस्ट कशी लागते? उद्या हेच जर तुमचा सुपर हिरो करेल तरी देखील तुम्ही त्याचं कौतुक करणार आहात का? हा माणूस ना एक नंबर विचित्र आहे हा मंडळी. आले गेले सगळ्यांना दाखवून मोकळा झाला होता. काय दाखवायला नाही तर गप्प बसायचं ना, पण नाही, गप्प बसवतच नाही याला. नुसता आपला जो येतोय त्याच्यावरती कॅमेरा मारत सुटलाय. अरे ते लोक त्या बाळाला आणि त्याच्या आईला बघायला येत आहेत आणि ह्याचं काय सुरू आहे? सगळ्याचा नुसता याने कॉन्टेंट बनवून ठेवलाय. मंडळी, हे कौरव काका सायराला घेऊन मॉल मध्ये गेले होते आणि त्याचं कारण काय तर हे सांगू शकत नव्हते. असं लपवाछपवी करण्यासारखं काय कारण होतं का ते? त्या चिमुकलीने तर निरागसपणे सांगून टाकलं की नवरात्रीच्या 9 दिवसात तुम्हाला सगळ्यांना समजेलच की काय रिझन आहे ते, आम्ही आता मॉलला जाण्याचं. पण नाही, काकांना नुसती लपवाछपवी करायची होती. आता नवरात्री सुरू झाली आहे तेव्हापासून त्या मुलीला एक एक साडी नेसवून तिच्या हातात बाळाला देऊन रील शूट करणं सुरू आहे या काकांचं. या काकांनी ते व्लॉग शूट करण्याऐवजी त्या मुलीच्या तब्येतीकडे आणि तिच्या शिक्षणाकडे जर लक्ष दिलं ना तर जास्त बरं होईल. काय हो मंडळी? म्हणजे लोक पैशासाठी किती हवरटपणा करतायत ना. ह्यांना त्या बाळामुळे वेळ मिळत नाही आहे व्लॉग्स काढायला, तर हे लोक आता त्या मुलीचा असा वापर करतायत, तिच्यावरती रील्स बनवतायत. त्या बाळाला पण हे लोक असे हाताळतायत ना जसं की ते बाळ नसून खेळणं आहे, खेळणं. तर मंडळी, तुम्हाला या कौरव काकांनी मेटा काकूंबद्दल काय वाटते ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.